तुमचीसुद्धा मुलं भाकरी खात नाही किंवा भाकरी खायचा कंटाळा करतात, तर अशा पद्धतीचं थालीपीठ तुम्ही बनवून देऊ शकता. ज्वारीचे आणि कोथिंबिरीचे आज आपण हे थालीपीठ बनवतोय. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट बनवून तयार होतात. मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे सकाळी बनवून देऊ शकतात. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एक कोथिंबिरीची जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. त्यासोबतच एक मीडियम साईजचा कांदासुद्धा आपल्याला इथे लागणार आहे, तोही बारीक चिरून घेतला. एक वाटण तयार करून घ्यायचं. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे घातलं. आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात. जर तुम्हाला थालीपीठ थोडं जास्त प्रमाणात तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात. मी कमीच मिरची घातली आहे. आता इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 4 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि आपण तयार करून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकून घ्यायचं. चवीपुरते मीठ घालायचे आणि आता हे पाणी न घालताच सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कोथिंबिरीचं पाणी सुटतं, त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा घालायचा राहिला होता, तो सुद्धा इथे टाकून घेतला. छान आता मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडे थोडे पाणी घालत याचे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. खूप जास्त घट्ट नाही व खूप जास्त पातळ देखील नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे हे पीठ भिजवून घेतलं आहे. आता थालीपीठ बनवण्यासाठी एक सुती रुमाल घ्यायचा, तो सुरुवातीला ओला करून घ्यायचा. अजून थोडेसे त्यावर पाणी घालायचे, म्हणजे थालीपीठ हे खाली चिकटत नाहीत. एक छोटासा गोळा घेतला आणि हाताला थोडेसे पाणी लावायचे, म्हणजे हाताला देखील थालीपीठ थापताना चिकटणार नाही. आणि बोटांच्या मदतीने अगदी पातळसर असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. वरून थोडीशी मी इथे पांढरे तीळ घातले. हे तीळ तुम्हाला हवं तर तुम्ही भिजवताना सुद्धा पिठामध्ये घालू शकतात, पण अशा पद्धतीने वरून घातल्यामुळे छान ते दिसायलाही छान दिसतात आणि मस्त खरपूस असे भाजले देखील जातात. थालीपीठ थापून झालं. अशा पद्धतीचे 5 होल मी इथे करून घेतले. तवा तापवून घ्यायचा, तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि बघा मस्तच असं आपलं बारीक असं हे थालीपीठ तयार झालं आहे. कडेला थोडेसे तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची. त्यानंतर आता झाकण काढून घेतले. कडेला थोडेसे तेल सोडायचे आणि थालीपीठ आता उलट करून घेऊयात. मुलांच्या टिफिनसाठी रोजच काय द्यावं ते सुचत नाही, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं हे मस्तच हे थालीपीठ बनवून देऊ शकतात. सोपी पद्धत आहे, पटकन बनवून तयार होतं आणि चवीला देखील छानच लागतं. आता हे बघा, दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल टाकून मस्त खरपूस असं मी हे थालीपीठ इथे भाजून घेतलं आहे. आणि शक्यतो मुलांना भाकरी खाण्याचा कंटाळा येतो किंवा आवडत नाही, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे ज्वारीचं पीठ एखाद्या कुठल्याही पालकमध्ये, मेथीमध्ये किंवा कोथिंबिरीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून हे थालीपीठ अशा पद्धतीने बनवून देऊ शकतात. मस्तच लागतं. आता सारख्याच पद्धतीने सर्व थालीपीठ मी इथे थापून घेतले. मी इथे 2 तवे ठेवले होते, म्हणजे पटापट बनवून तयार झालेत. थालीपीठ थापून झालं की त्याला मस्त 5 होल करायचे, म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जातं आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा तेल सोडायचं. छान खरपूस असं हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे. हे गरमागरम थालीपीठ तुम्ही लोणचं, दही किंवा चटणीसोबत सर्व करू शकतात. खूपच चविष्ट लागतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मस्तच आहे बघा, सर्व थालीपीठ इथे बनवून तयार झालेत. आणि हे थालीपीठ मी आज दही आणि लोणच्यासोबत सर्व करणार आहे. मस्त घरी लावलेलं घट्टसर असं दही आणि घरचं असं आंब्याचं मी इथे लोणचं घेते. मस्तच. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा. अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.